हॅलो गाईज, वेलकम टू एस के सर्स मॅथ्स अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत अबाउट सिलेंडर आणि त्या सिलेंडरमध्ये स्पेसिफिकली आपण बोलणार आहोत राईट सर्क्युलर सिलेंडर बद्दल. ओके, सो सिलेंडर काय आहे हे आपण हायस्कूल लेवलपासून बघत आलेलो आहे. आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहित आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही ॲडव्हान्स गोष्टी बघायच्यात. पहिल्यांदा आपण जस्ट ओव्हरलुक घेऊयात की सिलेंडर नक्की आहे किंवा कसा दिसतो, त्याच्या रिलेटेड कुठले नोटेशन्स आपल्याला माहिती किंवा कुठल्या टर्म्स माहिती पाहिजेत त्याबद्दल डिस्कशन करूया. पहिल्यांदा सिलेंडर हा आहे हे सगळ्यांना कळालं. 3 डायमेन्शनल स्पेस असतं, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये हा जो तुमचा रेड कलरने डॉटेड दाखवलेला आहे तर हा ऑब्व्हियसली काय आहे, ॲक्सिस आहे. बरोबर, हा काय आहे, ॲक्सिस. कोणाचा ॲक्सिस आहे, सिलेंडरचा ॲक्सिस. त्याच्यानंतर हा डॉट जो दिसतोय आपल्याला त्याला आपण अर्थातच काय म्हणणार आहोत, त्याला आपण सेंटर. फाईन. त्याच्यानंतर हे जर असं आपण ड्रॉ केलं तर हे जे काही डिस्टन्स आहे, हे जे काही डिस्टन्स, एवढं डिस्टन्स आपल्याला दिसतंय, ह्या डिस्टन्सला आपण बोलणार आहोत रेडियस. काय बोलायचंय त्याला, रेडियस. रेडियस ऑफ सिलेंडर. त्याच्यानंतर हा जो कर्व आहे त्या कर्वला आपण बोलणार आहोत गायडिंग कर्व. राईट. आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉइंट तो आहे हा जो ही जी लाईन, ह्या आणि वरचे हे जे आपल्याला लाईन दिसतात तर त्याला आपण बोलणार आहोत जनरेटर. फाईन. सो एवढ्या कॉन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजेत. लक्षात घ्या की जेव्हा आपण सिलेंडर विचारात घेतो तेव्हा जर आपण त्याचा जर असा दुसरा इकडच्या साईडचा सेक्शनल व्ह्यू जर बघितला तर ते काय असणार, एक सर्कल असणार आहे आणि त्या सर्कलचा हा सेंटर म्हणजेच तुमच्या सिलेंडरचा सुद्धा सेंटर आहे आणि जी लाईन ह्या सेंटरमधनं पास होते त्याला आपण ॲक्सिस ऑफ सिलेंडर असं म्हणतो. ही काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत जे आपल्याला माहिती पाहिजेत. अर्थातच आपली सगळी चर्चा जी आहे ही इक्वेशन ऑफ ॲक्सिस वगैरे ह्या गोष्टीशी रिलेटेड असणार आहे. त्याच्यानंतर मला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे ते म्हणजे, आणि हा अगदी नवीन आहे तुमच्यासाठी, दिस इज टोटली न्यू, प्रोजेक्शन ऑफ लाईन सेगमेंट. ठीक आहे. सो हा टॉपिक जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला आता डिस्कशन करायचं आहे. स्टार्ट करूयात आपण एका छोट्याशा डायग्रॅमने. सपोज तुमच्याकडे अशी एक लाईन म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया एक लाईन सेगमेंट आहे. काय आहे, एक लाईन सेगमेंट. सपोज हा पॉइंट ए आहे. ओके, सपोज हा पॉइंट जो आहे तो सपोज ए आहे. त्याचे कोऑर्डिनेट समथिंग असे आहेत, x1 y1 आणि z1. ठीक आहे, असे कोऑर्डिनेट्स आहेत. आणि हा जो बी आहे, बी, तर याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते आहेत x2 y2 आणि z2. आता आपल्याला कोणाचं प्रोजेक्शन शोधायचं आहे तर ह्या लाईन सेगमेंट एबीचं प्रोजेक्शन शोधायचं. कोणाचं शोधायचंय, लाईन सेगमेंट एबीचं. ठीक आहे, आणि ते प्रोजेक्शन कोणावर शोधायचंय त्याच्यासाठी मी एक लाईन ड्रॉ करतो. इकडे ही अशी एक लाईन ड्रॉ केलेली आहे मी सपोज, आणि ती लाईन जी आहे समजा तिला नाव आपण सीडी म्हणतोय. काय म्हटलं त्याला मी, सीडी असं म्हणतोय त्या लाईनला. आणि मग ह्या सीडी ह्या लाईनवर ह्या सेगमेंट एबीचं प्रोजेक्शन शोधायचंय. त्याच्यासाठी काय करायचंय, मग ए पासनं एक काय करायचं, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे ह्या लाईन सीडीवर. आणि बी पासनं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एक परपेंडिक्युलर टाकायचा आहे. मग हा जो पॉइंट आहे त्याला आपण ए डॅश बोलणार आणि हा जो पॉइंट आहे त्याला बी डॅश. म्हणजेच हा ए डॅश बी डॅश जो आहे, दिस सेगमेंट ए डॅश बी डॅश इज नथिंग बट द प्रोजेक्शन ऑफ लाईन सेगमेंट ए बी ऑन सीडी. म्हणजे ह्या ए बी सेगमेंटचं प्रोजेक्शन काय आहे ह्या लाईन सीडीवर, ए डॅश बी डॅश. सिंपल. आणि आपल्याला आता ह्या ठिकाणी ह्या लाईन सेगमेंट ए डॅश बी डॅश ची लेंथ शोधायची आहे. काय शोधायची आहे, त्याची लेंथ शोधायची. आणि त्या लेंथ शोधण्यासाठी काय फॉर्म्युला आहे ते आता मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. बट बिफोर दॅट आपल्याला हे माहिती पाहिजे की डीसीएस काय आहे. ते ऑलरेडी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. डीसीएस म्हणजे काय, डायरेक्शन कोसाइन्स. बरोबर, डायरेक्शन कोसाइन्स ते कशाने डिनोट करतो, ते एल एम एन ने डिनोट करतो वगैरे. हे सगळं सांगून झालंय माझं. सो डायरेक्ट मी तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला सांगणार आहे इथे. सो फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ ए डॅश बी डॅश.
ह्या ए डॅश बी डॅश ची लेंथ शोधायची बाय युजिंग दिस लाईन सेगमेंट, आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे यल आणि x2 मायनस x1 प्लस यम y2 मायनस y1 प्लस n z2 मायनस z1. सो यल यम n आर DCS ऑफ लाईन AB. ओके, आता मग हे LMN कसे कॅल्क्युलेट करायचे ते माहिती पाहिजे आपल्याला. तर त्याच्यासाठी तुम्हाला शिकवलेले फॉर्म्युले परत एकदा रिपीट करणार. यल इज इक्वल टू, आठवत असेल तुम्हाला तर ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असा फॉर्म्युला शिकवलेला आहे मी. आता इथं नेसेसरीली प्लसच घ्यायचं आहे आपण. ठीक आहे, तिकडे शिकवलेल्या फॉर्म्युल्यामध्ये मी प्लस और मायनस सांगितलेलं. आता इथे लॉजिकली सांगता येईल आपल्याला काय असणार आहे, बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, आणि अर्थातच एन इज इक्वल टू काय असणार आहे, सी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि मित्रांनो मला याची नक्की खात्री आहे की तुमच्या सगळ्यांना एबीसी काय आहे याची 101% आयडिया आहे. सो व्हेअर ए बी सी आर काय म्हणणार आपण, DRS कोणाचे, ऑफ लाईन AB. ओके, एवढी क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. हे जे मी सांगतोय हे फार महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त महत्वाचं काय आहे तर लेंथ ऑफ ए डॅश बी डॅश याच्यासाठीचा जो काही फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला जो आहे हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. मग याची गरज आपल्याला कुठं पडणार आहे बघा. तुम्हाला अगदी शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर मी तुम्हाला थोडी आयडिया देतो की तुमच्याकडे सपोज असा एक सिलेंडर आहे. ओके, सपोज तुमच्याकडे एक सिलेंडर आहे. आणि ह्या सिलेंडर मधनं अशा पद्धतीने ऍक्सिस पास होतो. सो आपल्याला नक्की हे लॉजिक कुठं वापरायचंय तर मुद्दा लक्षात घ्या. ह्या ठिकाणी आपल्याला जी मी आता तुम्हाला डायग्राम दाखवतो ना मित्रांनो, हीच डायग्राम सारखी आणि सगळीकडे वापरायची असते. ओके, सो अशी डायग्राम वापरायची असते आपल्याला. मग ह्या ठिकाणी जर असं असेल ए बी आणि सी असेल तर आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी ए बी जो आहे एबी, त्या एबीचं कदाचित इक्वेशन दिलेलं असेल व्हॉट एव्हर किंवा काय, आणि मग त्याच्यावरून आपल्याला AC ची लेंथ शोधायची असते. सो ते प्रोजेक्शन आपण विचारात घेणार, आणि त्यानंतर BC जी रेडियस आहे ते दिलेली असते. बघा, तुम्हाला हे फार समजणं गरजेचं नाही, तुम्ही फक्त जस्ट आयडिया बघून घ्या. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये डिटेल मी सांगणार आहे, डोंट वरी. आणि मग आपल्याला प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी एक महत्वाची गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की कशाची गरज पडणार आहे. हा जो ट्रायंगल तयार होणार आहे हा ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल, आणि मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असणं अपेक्षित आहे, आणि तो फॉर्म्युला म्हणजे कुठला, पायथागोरसचा फॉर्म्युला, बरोबर ना. सो काय असणार तो फॉर्म्युला, लगेच लक्षात आलंय आपल्या, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी वापरायचा आहे म्हणजे आहे. ठीक आहे, सो याच्यातलं हे जे आहे हे कोर लॉजिक म्हणूयात आपण, की ह्या टॉपिक मध्ये जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये कोर लॉजिक काय आहे, हे कोर लॉजिक असणार आहे प्रत्येक वेळी. मग याच्यामध्ये जे AB ची लेंथ शोधायची आहे, सॉरी AC ची लेंथ शोधायची आहे, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता फार रिलेट होत नसेल तर नाही होत, तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, बस, दॅट्स ऑल. आणि मग जर मी विचारलं की तुम्हाला दिलेलं इक्वेशन आहे लाईनचं इक्वेशन, त्याच्यावरनं DRS शोधता येतात का, त्याचं उत्तर येस असलं पाहिजे. DRS वरनं तुम्हाला DCS शोधता येतात का, त्याचं उत्तर सुद्धा येस असलं पाहिजे. आणि त्या DCS चा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ओके, सो बेसिक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत, ज्याच्यावरनं आपल्याला डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहेत. सो DCS DRS काय आहे त्याच्याबद्दल आयडिया नसेल तरी डोंट वरी, परत एकदा सांगणार आहे मी. समजा तुमच्याकडे अशा प्रकारचं एक इक्वेशन आहे, x - x1 अपॉन a1
इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b1, किंवा फक्त इथे ABC लिहिलं तरी काय अडचण नाहीये, z मायनस z1 अपॉन c. तर ह्या केसमध्ये लक्षात ठेवा, पहिला पॉइंट x1, y1 आणि z1 हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट लाईज ऑन लाईन, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला हे इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं असेल, अशा पद्धतीने, तर x1, y1, z1 म्हणजेच काय, असा पॉइंट की जो पॉइंट त्या लाईनवर आहे, त्या लाईनवर आहे, म्हणजे ती लाईन जी आहे त्या पॉइंट मधून पास होते. हा पहिला मुद्दा अगदी लक्षात ठेवायचा व्यवस्थित. त्याच्यानंतर ए बी सी हे काय आहेत, हे DRS आहेत, बरोबर. काय आहेत, DRS कोणाचे, त्या लाईनचे, DRS ऑफ लाईन. आणि त्याच्यानंतर L M N हे काय आहेत, हे आहेत DCS ऑफ दॅट लाईन. सो ह्या तीन गोष्टी माहिती पाहिजेच म्हणजे पाहिजेच. आणि LMN कसा कॅल्क्युलेट करतात ते इथे लिहून दिलेलं आहे. सो आपण आता याच्यावर प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द इक्वेशन ऑफ राइट सर्क्युलर सिलेंडर हॅव्हिंग रेडियस 3 and equation of axis is this, x minus 1 by 2, y plus 1 by minus 1 and z minus 2 by 3 असं आपल्याला दिलेला आहे डेटा. आता ह्या डेटावरनं आपल्याला इक्वेशन कोणाचं शोधायचं आहे, राईट सर्क्युलर सिलेंडरचं शोधायचं आहे. त्याच्यासाठी मी अगोदरच्या पॉईंटमध्ये तुम्हाला हे सांगितलं की आपल्याला त्या प्रोजेक्शनचा एक फॉर्म्युला दिला आहे, लेंथ ऑफ प्रोजेक्शन. आणि सगळ्यात मेन म्हणजे हा सिलेंडरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोर लॉजिक असं म्हणून मी जे सांगितलेलं आहे ते कोणाचं, कुठलं लॉजिक आहे, पायथागोरस, डोंट फॉरगेट. सो सुरुवात करूयात गिवन. स्टेप 1 मध्ये गिवन असतं, बरोबर ना. सो स्टेप 1 आणि त्याच्यामध्ये गिवन डेटा लिहितो आपण. आता एक गोष्ट नोटीस केली असेल, हे पण मी आता शिकवलं की इथे x मायनस 1 आहे, y प्लस 1 आहे, z मायनस 2 आहे. म्हणजे याचा अर्थ -1 -1 आणि 2 याची कंपॅरिझन कोणाबरोबर करायची, x मायनस x1 बाय a, y मायनस y1 बाय b, z मायनस z1 बाय c. करेक्ट ना. मग मला सांगा x1 y1 z1, आणि काय बोललो याच्याबद्दल, x1 y1 z1 हा असा पॉइंट आहे ज्याच्यामधून लाईन पास होते. ओके, ज्याच्यामधून काय होते, लाईन पास होते. आणि मग त्याच्यातनं जर लाईन पास होत असेल तर ह्या ठिकाणी मला तुम्ही सांगू शकता की x1 काय आहे. लक्षात घ्या, x1 काय आहे, x1 1 लक्षात ठेवा. ओके, सो क्लिअरली आपण त्या गोष्टी लिहिणार आहे इकडे. सो हिअर आता लाईन म्हणायचंय का नाही, त्याला एक नाव आहे. काय नाव आहे त्याला नाव आहे ऍक्सिस. म्हणून काय म्हणायचं, हिअर ऍक्सिस पासेस थ्रू, त्या पॉइंटला मी ए नाव देतो. आणि काय आहे तो पॉइंट, कंपॅरिझन करा 1, त्याच्यानंतर ते +1 आलं, म्हणजे याचा अर्थ y1 काय आहे, -1 आहे, बरोबर. आणि z1 म्हणजेच 2. ओके, एवढं कळालं. मग आता हा पॉइंट मी इथे दाखवणार आहे. समजा हा ए, हा पॉइंट आहे ए, हा दाखवला मी ए पॉइंट. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 1 -1 2. ओके, काय कोऑर्डिनेट्स आहेत, 1 -1 2 असे कोऑर्डिनेट्स आहेत. ए दाखवला मी. त्याच्यानंतर इथे एक पॉइंट आता घेणार मी, मनाने पॉइंट घेतो पी. ओके, पी म्हणतो मी त्याला, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स लिहितो XYZ. ओके, सो काय म्हणणार मग आपण, लेट पी XYZ बी एनी पॉइंट ऑन जनरेटर, राईट. जनरेटरवरचा तो कुठलाही एक पॉइंट आहे. आता तो जनरेटरवरचा पॉइंट आहे. मग आपल्याकडे मिळालेली लाईन कुठली आहे आता, AP. कुठली लाईन आहे, AP. लक्षात आलाय मुद्दा. हा, आता डोक्यात थोडं तुमच्या शिरायला लागलं असेल, अच्छा म्हणजे ही लाईन आहे किंवा हा लाईन सेगमेंट आहे काय, आणि मग त्याचं प्रोजेक्शन फाइंड आउट करायचं. म्हणजे त्याचं प्रोजेक्शन घ्यायचं तर कोणावर घेणार, या ऍक्सिसवरच घेणार. हा ऍक्सिस आहे ना, हा काय आहे, ऍक्सिस आहे. आणि त्या ऍक्सिसचं इक्वेशन माहिती आहे, हे इक्वेशन आहे, तिथे लिहायची गरज नाहीये, पण तरी पण लिहितो मी. x - 1 by 2, त्याच्यानंतर y + 1 by -1 आणि z - 2 by 3. ओके, सो मला आता ह्या ऍक्सिसवर त्याचं प्रोजेक्शन घ्यायचंय. म्हणजे मला काय करावं लागेल, बरोबर ह्या पीच्या खाली इथे एक असा पॉइंट शोधायचा आहे. आणि वरनं काय टाकायचं, मला इथे परपेंडिक्युलर टाकायचा आहे. काय टाकायचं आहे, परपेंडिक्युलर. आणि मग मी त्याला यम असं नाव देणार. काय नाव देणार त्याला, मी यम नाव देणार. आणि हे एवढं जोडून घेणार, जोडून इन द सेन्स की AM इज नथिंग बट प्रोजेक्शन ऑफ AP. लक्षात घ्या, APचं काय आहे, हे प्रोजेक्शन आहे. AM म्हणजे
ही डिटेल जे आहेत हे सगळं गिवन मध्ये येतं. आता बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आलेली असेल. मग याच्यानंतर आपलं टार्गेट आहे सेकंड स्टेप 2. मग ह्या स्टेप 2 मध्ये काय करणार, तर लक्षात घ्या ज्या गोष्टी आपल्या फॉर्म्युलेमध्ये रिक्वायर्ड आहेत, कुठल्या, DCS म्हणजे त्याच्या अगोदर DRS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आणि ते आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फाईन. सो म्हणून नेक्स्ट स्टेप मध्ये आपण लिहिणार आहोत DRS अँड DCS. ओके. मग बघा आता गिवन इक्वेशन इज x minus 1 by 2, y plus 1 by minus 1 आणि z minus 2 by 3. कोणाचं इक्वेशन आहे, ऍक्सिसचं. कोणाचं इक्वेशन आहे, ऍक्सिसचं, विसरू नका. मग त्याच्यावरून आपल्याला DRS काय सांगता येईल, DRS ऑफ ऍक्सिस R. काय DRS आहेत दिसतंय ते आपल्याला, काय आहे 2, -1 and 3. बरोबर. हे झाले DRS कोणाचे, ऍक्सिसचे. फक्त DRS कॅल्क्युलेट करून चालणार आहे का, नाही. आता आपल्याला कळालं DRS पण कॅल्क्युलेट करायला लागते, त्याबरोबर DCS सुद्धा कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. आणि आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. DCS आपण कशाने दाखवतो, LMN. करेक्ट. आता फॉर्म्युला आठवला असेल तुम्हाला. मग त्यावरनं आपण आता काय करणार आहोत, देअरफॉर DCS कसे कॅल्क्युलेट करणार बघा, L इज इक्वल टू, L ची व्हॅल्यू कशी असते ती माहिती, A अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 नाहीये, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुरण, ABC कोण आहे हे लक्षात घ्या. इथे हा काय आहे A, हा काय आहे B आणि हा काय आहे C. मग व्हॅल्यू पुट करायच्यात आणि त्याचा आन्सर काढूयात आपण. सो काय मिळेल आपल्याला, A म्हणजे काय आहे 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर म्हणजे काय 2 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. देअरफॉर L इज इक्वल टू 2 अपॉन काय येणार आहे बघा, 2 चा स्क्वेअर 4 आणि ते म्हणजे 5 झाले आणि 3 चा स्क्वेअर काय आला 9 आला. सो 9 प्लस 5 14. पण ते 14 कसे आहे, स्क्वेअर रूट ऑफ 14. ठीक आहे, असं आपल्याला जमलं पाहिजे. मग आता L म्हणजे L मिळालाय, त्याच्यानंतर पुढे ह्याच पद्धतीने काय लिहिणार आहोत आपण, M सुद्धा मिळेल आपल्याला सिम्पली. कारण फक्त चेंज काय होणार आहे, फॉर्म्युला कुठला चेंज होतो, फक्त न्यूमरेटरची जी काय व्हॅल्यू ती बदलते, बाकी डिनॉमिनेटर सेम राहतो. सो A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. फाईन. सो म्हणून मला इथे M ची व्हॅल्यू मिळालेली आहे, काय मिळाली आहे बघा, इथे L ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर M ची व्हॅल्यू जी आहे B काय आहे -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 14. N इज इक्वल टू C अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. तर मित्रांनो, तुम्ही जर अगदी असं शांतपणे विचार केला ना, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की प्रत्यक्षात आपल्याला हे फॉर्म्युले लिहायची गरज नाही. हे तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून मी सांगतोय, समजून सांगतोय. अदरवाईज तुम्हाला त्याची काही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट एकदा फक्त एवढी एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. एकदा अंडर म्हणजे डिनॉमिनेटरला काय येतं हे एकदा कळलं की फक्त काय करायचं, न्यूमरेटर चेंज करायचं अकॉर्डिंग टू DRS आणि मग तुम्हाला व्हॅल्यूज मिळून जातील. सो LMN च्या व्हॅल्यूज मिळाल्या, हे महत्वाचं होतंच. आता याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे स्टेप नंबर 3, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शोधायचे समजून घ्या. टू फाइंड AM, त्याच्यानंतर त्याच्यात अजून आपल्याला एक शोधायचं आहे, हा झाला फर्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर सेकंड शोधायचं आहे आपल्याला AP आणि थर्ड शोधायचं आहे किंवा जे दिलेलं असेल ते PM. आता मी असं का म्हटलं दिलेलं असेल ते, कारण PM इज नथिंग बट रेडियस आणि रेडियस इज गिवन हिअर. रेडियस काय आहे 3 आहे. सो हे 1 बाय 1 आपण तीनही गोष्टी शोधायच्यात. एकदा तुम्हाला आयडिया येऊ द्यात की काय काय शोधायचंय, मग बऱ्यापैकी आपल्याला आन्सर मिळणार आहे. सो फर्स्ट त्याच्यामध्ये काय शोधायचंय, फर्स्ट AM. सो AM शोधायचं म्हणजे काय लक्षात घ्या, AM इज नथिंग बट द प्रोजेक्शन ऑफ AP.
एएम काय आहे, प्रोजेक्शन आहे. कोणाचं आहे एएम हे प्रोजेक्शन, एपीचं आहे. ओके, सो एएम इज and A 1 - 1 2 आणि तुमच्याकडे P आहे तो काय आहे एक्स वाय झेड. ओके, सो पॉइंट्स पण लिहिले मी आणि म्हणून मग आता आपल्याला लिहायचे लेंथ ऑफ काय आहे एएम. सो दिस इज इक्वल टू, फॉर्म्युला लक्षात असेलच आपल्या, काय फॉर्म्युला आहे त्याचा, यल x2 - x1 प्लस यम y2 - y1 प्लस यन z2 - z1. ओके, आता व्हॅल्यूज ठेवायच्यात फक्त त्याच्यात आणि मग आन्सर जे येईल ते येईल. सो दिस इज इक्वल टू, यल काय आहे आपल्याकडे, यल कॅल्क्युलेट केलाय 2/√14. 2/√14. x2 काय आहे, x2 म्हणजे काय, आता इथे बघा x2 म्हणजे काय, हा पॉइंट ना, सो x आणि मग त्याच्यातनं हा मायनस करायचा आहे -1. ओके, प्लस यम म्हणजे काय, यम म्हणजे जे कॅल्क्युलेट केलंय आपण काय आहे ते -1/√14. सो -1/√14 आणि हा पॉइंट आहे y मायनस, बट इथे काय -1 आहे म्हणजे मायनस काय होणार +1. ओके, +1 प्लस n ची व्हॅल्यू काय आहे जी कॅल्क्युलेट केली 3/√14 आणि z2 - z1. ओके, सो लेंथ अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. सो एकदा सगळं कॅल्क्युलेशन करायचं, त्याच्यासाठी पहिला मुद्दा की √14 कॉमन आहे सगळीकडे म्हणून त्याला एकदाच लिहा. सो √14 एकदाच लिहिलं आणि त्याच्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन आहे ते केलं. 2 × काय येणार सांगा, 2x - 2, त्याच्यानंतर -1 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया, काय येणार -y -1 आणि +3. आता इथे z2 - z1 असं लिहिणार का, नाही, आपण ऍक्च्युअली व्हॅल्यू आहेत ना, z मायनस काय येणार आहे 2. ओके, काय येणार z - 2. सो 3 ने मल्टिप्लाय करायचं, 3z - 6. ओके, सो दिस इज इक्वल टू 2x - y प्लस 3z आणि हा -2 आणि हा -6 किती झाले -8 आणि हा -9 अपॉन √14. सो ही कोणाची लेंथ आहे एएम. ठीक आहे, हे कोणाचं आहे आन्सर, एएमचं मिळालेलं आहे आपल्याला. सो फर्स्ट कंप्लीट केले. आता तुम्ही म्हणाल सर अजून काही मॉडिफिकेशन करता येत नाही का, नाही, काही करायचं नाही, हे असंच राहू देत. ओके, सो एएम झाला. आता कोणाला शोधायचे, एपी ला शोधायचे. आता नीट लक्ष देऊन बघा काय करता येईल आपल्याला. एपी काय आहे, एपी म्हणजे हा सेगमेंट आहे आणि त्याचे दोन आपल्याकडे हे पण आहेत. सो आपण ए काय आहे ते लिहूयात. ए काय आहे तुमच्याकडे 1 -1 2 अँड पी काय आहे एक्स वाय झेड. मग याची लेंथ आपल्याला शोधता येणार आहे बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बरोबर, काय डिस्टन्स फॉर्म्युला आहे. देअरफॉर लेंथ ऑफ एपी इज इक्वल टू स्क्वेअर रूट. काय फॉर्म्युला आहे, स्क्वेअर रूट. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय फॉर्म्युला असतो, x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - किंवा कसंही केलं तरी चालते, y1 - y2 असं लिहिलं किंवा y2 - y1 लिहिलं त्याने काही फरक पडत नाही. सो z1 - z2 कसं लिहा काही प्रॉब्लेम नाही, सिमेट्रिकली, कारण त्याचा स्क्वेअरच होऊन जातो तसाही. सो दिस इज इक्वल टू, आता प्रत्यक्ष इथं कॅल्क्युलेशनसाठी आकडे कुठले घेणार आपण, स्क्वेअर रूट बघून घ्या x - 1. सो x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर आता ह्या खोलात जाऊ नका सर, तुम्ही x2 इथे x1 - x2 लिहिलं आणि लिहिताना मात्र x1 - x2 लिहिलं, काय फरक पडत नाही मित्रांनो, फक्त सबट्रॅक्शन घ्यायची आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, एवढं लक्ष ठेवा. सो प्लस इथे आहे y, आता बघा y मायनस, बट इथं स्वतःचा मायनस आहे, सो y मायनस प्लस होईल. सो y + 1 काय येणार y + 1 स्क्वेअर प्लस काय आहे z - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ही कोणाची लेंथ आहे, एपीची. ओके, सो एपी
सो AM मिळाला, AP मिळाला आणि आता आपल्याला त्याच्यातला थर्ड पॉइंट जो आहे थर्ड PM शोधायचा आहे, बरोबर. आता तो PM वेगळं काही सांगायची गरज नाही, ऑलरेडी सांगितलं मी. PM इज नथिंग बट रेडियस and which is given there. Radius is 3. So PM is equal to 3. त्याचं कारण काय आहे? गिवन, राईट. आता ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्यानंतर लास्ट स्टेप ज्याला आपण कोर लॉजिक म्हणतो ते काय आहे तुम्हाला सांगितलंय? पायथागोरस. सो पायथागोरस वापरायचे आता हे पुढच्या स्टेप मध्ये, म्हणजे स्टेप नंबर 4. सो बाय पायथागोरस थेरम किंवा फॉर्म्युला काय करणार आहोत पायथागोरस थेरम नुसार किंवा त्या लॉजिक नुसार? ऑलरेडी शिकवले मी हे. सो AP स्क्वेअर, ओके, AP स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर. आणि याच्या तिघांच्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेल्या आहेत. सो AP ची व्हॅल्यू पुट करायची. AP ची व्हॅल्यू कुठं कॅल्क्युलेट केली ही सगळी, सो ती मी इथे पुट करणार. मग AM ची व्हॅल्यू, AM म्हणजे एवढी पूर्ण, अपॉन √14 याचा स्क्वेअर प्लस, आणि PM कुठे आहे आपला? PM 3 आणि त्याचा काय करायचं? स्क्वेअर करायचं. सो नीट ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की ते स्क्वेअर रूट आहे आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? स्क्वेअर रूट रिमूव्ह होणार आणि मग तुम्हाला मिळणार आहे काय? मिळणार आहे x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज इक्वल टू, इथे हा जो तुमचा न्यूमरेटर आहे तर हा स्क्वेअर कोणाचा? न्यूमरेटर पूर्ण जो काय ब्रॅकेट आहे त्याचा स्क्वेअर होणार, म्हणजे कोणाचा? 2x - y प्लस 3z - 9 आणि ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, इथे काय येणार आहे सांगा आता? फक्त 14 येणार. काय येणार? फक्त 14 प्लस आणि 3 चा स्क्वेअर काय येणार आहे? 9 येणार. हळूहळू आपण प्रॉपर कॅल्क्युलेशन करणार आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय लक्षात आलं? 14 + 9 असं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायला लागणार आहे. ओके, सो आपलं आन्सर काय येणार आहे बघा? हा जो ब्रॅकेट आहे तो तसाच राहील, 2x - y प्लस 3z - 9 स्क्वेअर प्लस 126 अपॉन 14. आता मी एक शॉर्टकट टाकतो, ठीक आहे? शॉर्टकट का नको? राहू द्यात, एक स्टेप वाढू द्यात, समजायला पाहिजे. सो इकडे येणार x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या 14 ने जर आपण इकडे घेतलं त्या 14 ला तर काय होणार? तो 14 इकडे मल्टिप्लाय म्हणून येणार, बरोबर ना? सो इकडे येणार 14 x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हा जो पार्ट आहे तो काय? 2x - y प्लस 3z - 9 आणि त्याचा स्क्वेअर प्लस 126. सो एवढं सगळं कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला फायनली हे आन्सर मिळणार आहे. आता आन्सर इतकं मोठं आहे म्हणजे कॅल्क्युलेशन सुद्धा मोठे आहेत. सो डोंट वरी, फक्त एकदा प्रोसिजर समजली. इथं लक्षात ठेवा, इथं कुठला फॉर्म्युला वापरणार? a म्हणजे ब्रॅकेटमध्ये a + b + c + d ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्यासाठी ऍडजस्टमेंट विसरू नका. a म्हणजे कोण आहे? 2x आहे, त्याच्यानंतर प्लस लिहायचे आणि -y जो आहे त्याला b बोलायचे, c काय आहे? 3z आणि d म्हणजे कोण आहे? -9. सो अकॉर्डिंगली कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट दिस आन्सर. लेट्स डिस्कस सेकंड प्रॉब्लेम. आता हा जो क्वेश्चन आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ राइट सर्क्युलर सिलेंडर हॅव्हिंग रेडियस a हुज ॲक्सिस पासेस थ्रू द ओरिजिन. म्हणजे एक असा सिलेंडर आहे ज्याची रेडियस a आहे आणि ॲक्सिस जो आहे पास होतोय कुठनं? ओरिजिन मधनं जातोय. ओरिजिन मधनं जातोय म्हणजे त्या ॲक्सिसवर
101% एक पॉईंट आपल्याला मिळेल ज्याच्यातनं ॲक्सिस पास होतो आणि तो नेसेसरीली आता काय असणार आहे 0 0 0 हा पहिला मुद्दा. दुसरं अँड मेक्स अन इक्वल अँगल्स विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. तो प्रत्येक कोऑर्डिनेट ॲक्सिस बरोबर काय करतोय इक्वल अँगल. तुम्हाला माहिती आहे DCS शिकवले मी बरोबर, DRS शिकवलेत. मग आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, जर त्या लाईनने प्रत्येक म्हणजे XYZ तिन्ही कोऑर्डिनेट ॲक्सिस बरोबर जर इक्वल अँगल बनवला तर त्यावेळी त्या ॲक्सिसचे किंवा त्या लाईनचे DRS काय असणार आहे 1 1 1. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता इथे बघा मी काय लिहिलं, हिअर ॲक्सिस पासेस थ्रू A पॉईंट हुज कोऑर्डिनेट्स आर 0 0. आपण असं आता म्हणूयात. ठीक आहे, समजा A आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट 0 0 0. फाईन. त्याच्यानंतर इथे P हा एक पॉईंट घ्यायला लागतो आपल्याला, माहिती आहे आपल्या सगळ्यांना, XYZ म्हणूयात त्याला आपण. ठीक आहे, सो आता आपण असं म्हणणार आहे लेट P be point on generator. फाईन. आता तो एक जनरेटरवरचा एक पॉईंट आहे. मग आपल्यासाठी स्टेप सेकंडमध्ये काय लिहायचंय, स्टेप 2. लक्षात ठेवा ॲक्सिसचं इक्वेशन आता कसं लिहिणार आपण. इथे काय असतं DRS अँड DCS बरोबर. इक्वेशन ऑफ ॲक्सिस कॅन बी रिटन ॲज, कसं लिहिणार आपण बघा, x मायनस x1 असतं. x1 y1 z1 म्हणजे काय, असा पॉईंट की ज्याच्यातनं ॲक्सिस पास होतो. आता इथे पॉईंट दिसतोय आपल्याला 0 0 0 या पॉईंटपर्यंत पास होत आहे, म्हणून काय लिहिणार 0 अपॉन, आताच मी डिस्कस केलं त्याप्रमाणे जर तुमची लाईन ही सगळ्या XYZ तिन्ही ॲक्सिस बरोबर जर इक्वल अँगल तयार करत असेल तर त्या केसमध्ये DRS काय असणार आहेत 1 1 1. सो काय असणार आहे 1 इज इक्वल टू y मायनस 0 अपॉन 1 इज इक्वल टू z मायनस 0 अपॉन 1. हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी, अदरवाईज जर समजलंच असेल तर काही गरज नाही काही लिहिण्याची. देअरफॉर DRS ऑफ ॲक्सिस आर 1 1 1. फाईन. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आता आपल्याला कळाला. त्याच्यानंतर काय शोधायचं असतं DCS. माहिती आहे आपल्याला DCS शोधायचे असतात आणि DCS शोधण्यासाठी काय करतो आपण, फॉर्म्युला वापरतो. कुठला, पहिला फॉर्म्युला वापरतो, L इज इक्वल टू A अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. आता सगळ्यांना अगदी क्लॅरिटी आहे. हे काही असं याला A म्हणा B म्हणा C म्हणा काही गरज नाही आणि ॲक्च्युली सोपंच आहे. कारण 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ काय येणार आहे 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. हे लिहून द्यायची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला आता तसंही कळालंच पाहिजे. देअरफॉर आपण काय म्हणणार आहे L इज इक्वल टू काय येणार आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3. करेक्ट. हा पहिला तुमचा एक DCS मिळाला. दुसरं काय आहे M. आता M साठी सुद्धा ऑब्व्हियसली काय B अपॉन लिहिलं तरी काय इथे B 1च आहे. सो 1 अपॉन रूट 3. ओके. आणि त्याच्यानंतर N लिहायचा असतो. सो N इज इक्वल टू 1 अपॉन रूट 3. सो अशा पद्धतीने आपल्याला हे DCS मिळालेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड स्टेप संपल्यानंतर स्टेप नंबर 3 असते आणि स्टेप नंबर 3 मध्ये आपण कोणाच्या तरी व्हॅल्यूज म्हणजे लेंथ फाइंड आउट करत असतो. विसरला असाल तुम्ही तर मी परत आठवण करून देतो. कोणाचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या टू फाइंड ह्या डायग्रामवरनं कोणाकोणाच्या लेंथ फाइंड आउट करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे AM फाइंड आउट करायचं आहे 101% व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सेकंड फाइंड आउट करायचं आहे AP आणि थर्ड फाइंड आउट करायचं आहे PM किंवा MP. ठीक आहे. सो पहिलं फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर फर्स्ट AM आपण काय म्हणणार AM इज प्रोजेक्शन. कोणाचं आहे प्रोजेक्शन, प्रोजेक्शन ऑफ AP ऑन ॲक्सिस. आणि म्हणून मग डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. लेंथ ऑफ AM इज इक्वल टू काय फॉर्म्युला शिकवलाय आठवत असेलच, L x2 मायनस x1 प्लस M y2 मायनस y1 आणि प्लस N z2 मायनस z1. बरोबर. आता इथे x2 x1 कुठले घ्यायचे, A आणि P चे. बरोबर ना. हे लक्षात नसेल समजा तर परत एकदा लिहा. इथे लिहायची तसं एक्झामला गरज नाही, बट आता तुम्हाला समजण्यासाठी अंडरस्टँडिंगसाठी लिहा. मग इथे काय म्हणणार आपण, हिअर A 0 0 0 अँड P x y z. ठीक आहे.
मग व्हॅल्यू टाकूया डायरेक्ट. आता एल एम सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम 1/√3. x2 म्हणजे काय x - 0 प्लस 1/√3 y - 0 1/√3. समजते का? आय होप सो. लक्षात ठेवा x2 - x1 म्हणजे इथे कोऑर्डिनेट्स टू कोऑर्डिनेट्स सबट्रॅक्शन घ्यायचे. x - 0 y - 0 म्हणून मी हे लिहित असतो प्रत्येक वेळी, ज्याच्यामुळे काय थोडंसं कन्व्हिनियंट होऊन जातं ते. सो am ची व्हॅल्यू जी आहे am इज इक्वल टू काय मिळणार आहे? एकतर पहिली गोष्ट √3 हे 100% कॉमन सगळीकडे येणार आणि वर काय असणार आहे बघा x + y + z. सो अशा पद्धतीने am मिळाला. am झाल्याच्या नंतर दुसरी काय गोष्ट शोधायची? ap शोधायची. ap √. आता मी फॉर्म्युला लिहित बसणार नाही, आता मला माहिती आहे ते ए आणि पी कुठे हे 2 पॉईंट्स आहेत. परत एकदा लक्षात घ्या काय येणार मग x - 0² बरोबर x - 0² प्लस y - 0² प्लस z - 0². बऱ्याच स्टुडंटचा कन्फ्युजन होऊ शकतं सर इथे पण कॅल्क्युलेशन करताना एपीच घेतले आणि इथं लेंथ ऑफ एपी कॅल्क्युलेट करताना सुद्धा एपीचेच पॉईंट घेत आहे का असं? कारण मित्रांनो असा फॉर्म्युला आहे. प्रोजेक्शन जरी आपण लेंथ ऑफ एएमचं जरी शोधत असलो तरी आपण कोणाचा यूज करतोय? ह्या 2 पॉईंटचा यूज करतोय. लक्षात घ्या. आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचं तर माहितीच आहे, मग ते एंड पॉईंटच वापरायला लागतात, त्यात काही विषय नाही. सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. सो एपी इज इक्वल टू काय येणार आहे आपलं? √(x² + y² + z². दिस इज एपी. फाईन. सो ए मिळाला, एपी पण मिळाला. आता थर्ड पॉईंट जो आहे, थर्ड पॉईंट काय शोधायचं आहे? पीएम. and PM is nothing but your radius, right? PM is nothing but radius and radius is given here is A. So A जे आहे ते दिलेलं आहे आपल्याला. सो गिवन म्हणूयात आपण. आय होप हे समजलं असेल. या 3 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर मग आपल्याला स्टेप नंबर 4 ला जावं लागतं आणि पायथागोरस यूज करायचा आहे. पायथागोरसचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, तोच परत एकदा लिहायचा आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. am² pm². राईट. सो हा फॉर्म्युला त्याच्यात व्हॅल्यू पुट करायच्यात. एपी ची आता व्हॅल्यू काय? एपी हे एवढं सगळं त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू एम. एम म्हणजे एवढा पार्ट प्लस आणि PM². PM म्हणजे काय? ए आहे. सो त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सो सॉल्व करूयात. स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर निघून जाईल, राहील आपल्याकडे x² + y² + z² इज इक्वल टू इथे काय येणार आहे? x + y + z आणि त्याचा स्क्वेअर होईल आणि इथे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे 3 राहील फक्त आणि इथे a². मग अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये केलं तशीच कॅल्क्युलेशन करायची. ह्या 3 याला पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घेऊयात. ओके. सो काय मिळणार आपल्याला? x + y + z ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 ने त्याला मल्टिप्लाय केल्यावर येणार 3a² आणि पूर्ण एवढ्या पार्टला डिवायडेड बाय 3 होऊन जाईल. मग आता ह्या 3 ने इकडे मल्टिप्लाय करूयात. याला समजा असा ब्रॅकेट ठेवूयात. याने इकडे मल्टिप्लाय केलं का 3 येणार. x² + y² + z² इज इक्वल टू आणि ह्या बाजूला x + y + z ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3a². अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये खूप लेंदी प्रोसेस म्हणजे जास्त टर्म्स होत्या त्याच्यामुळे इथे ऍडजस्ट होत नव्हता. आता मात्र काय होणार आहे तुम्हाला हे म्हणजे इथं थोडं कमी कॅल्क्युलेशन आहे तो इथे बसणार आहे. मी तुम्हाला करून दाखवतो परत एकदा. सो काय येणार बघा 3x² + 3y² + 3z² इज इक्वल टू कसं शिकवलं याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. a + b + c होल ब्रॅकेट रेज टू 2. सो फॉर्म्युला आहे x² + y² + z² प्लस 2 वापरायचा आहे कॉमन सगळीकडे आणि मग यांची पॉसिबल मल्टिप्लिकेशनचे कॉम्बिनेशन्स घ्यायचे. सो xy + xz + yz
राईट, बरोबर. एक्स वाय, त्याच्यानंतर एक्स झेड आणि नंतर वाय झेड, आणि लास्टला आहे 3a². काय लिहायचं आहे लास्टला? 3a². सो आता इकडे ॲडजस्ट केलं आपण हे, तर काय येणार? 3x² मायनस x² म्हणजे काय ना 2x² प्लस y² ला इकडे आणलं म्हणजे काय होणार? 2y² प्लस z² इकडे आणला 2z² इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करून घेऊयात, ट्वाइस xy प्लस ट्वाइस xz प्लस ट्वाइस yz प्लस 3a². पूर्णच्या पूर्ण सगळं इकडे घ्यायचं आहे आणि डायरेक्ट काय होणार? सगळे निगेटिव्ह होऊन येणार इकडे. सो ट्वाइस x² प्लस ट्वाइस y², हे सगळ्यांचे साइन रिव्हर्स होणार, इकडे मायनस येणार. इज इक्वल टू 0. ओके, सो सगळीकडे 2 आहे. आता हे करेक्ट आन्सर आहे, इथपर्यंत अगदी बरोबर केलंय. एखाद्याने याच्या पुढे जाऊन असं केलं तरी चालेल, थ्रू 2 ने जर डिवाइड केलं, इथे बघा आता मी बोलता बोलता एक मिस्टेक कमिट केली. इथे काय प्लस 2yz आहे, इथं काय आलंय प्लस 2yz. चुकलं की नाही? काय पाहिजे? मायनस पाहिजे. अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स अवॉइड करा जेणेकरून आपला आन्सर करेक्ट येऊन जाईल. yz मायनस थ्रू 2 ने डिवाइड केलेलं आहे, त्याच्यामुळे 3a²/2 इज इक्वल टू 0 असा आन्सर येणार आहे. सो दिस इज द फायनल आन्सर. तर हे बघा मित्रांनो, इथे जो क्वेश्चन दिलेला आहे ना, तर ह्याच क्वेश्चनचं एक वेगळं व्हर्जन सुद्धा एक्झाममध्ये आपल्याला विचारलं. आन्सर बिलकुल सेम करणार आहे, फक्त एक वेगळं व्हर्जन. आता इथे एक क्वेश्चन असा आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ राइट सर्क्युलर सिलेंडर ऑफ रेडियस 2 हुज ॲक्सिस पासेस थ्रू ओरिजिन अँड हॅज डायरेक्शन रेशोज 1 1 1. म्हणजे नीट लक्षात घ्या, रेडियस काय सांगितली? 2 सांगितली. वॉट एव्हर असू द्यात, म्हणजे काय बदलणार? फायनल आन्सरमध्ये एच्या ऐवजी फक्त 2 ठेवायचं, संपला विषय. बट महत्वाचं काय आहे, इथं वर्डिंग वेगळं, इथपर्यंत सेम आहे की पासेस थ्रू ओरिजिन वगैरे ठीक आहे, आणि मेक्स अन इक्वल अँगल विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. हे थोडं टेक्निकल भाषेतलं आहे. एक्झाममध्ये विचारताना थोडं बदलून काय सांगितलं? हॅज डायरेक्शन रेशोज 1 1 1. मला सांगा, इथे डायरेक्शन रेशोज काय आहेत आपले? 1 1 1. म्हणजे याचा अर्थ क्वेश्चन पेपरमध्ये जे विचारलंय आणि इथे जे क्वेश्चन विचारलंय यांच्यामध्ये डिफरन्स नाहीये. तुम्हाला त्या दोघांचं इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आपण जर क्वेश्चन पाहिले, अजून एक क्वेश्चन विचारलाय, फाइंड द इक्वेशन ऑफ राइट सर्क्युलर सिलेंडर ऑफ रेडियस √6. अशी रेडियस दिलेली आहे, अँड whose axis passes through the origin and has direction cosines 1/√3 minus 1/√3 आणि 1/√3. इंटरेस्टिंग आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय ते समजून घ्या. पहिली गोष्ट, तुम्हाला सेम टाईपचा प्रॉब्लेम दिलाय. तुम्हाला रेडियस ए च्या ऐवजी √6 दिलेली आहे. ॲक्सिस पासेस थ्रू ओरिजिन म्हटले, मेक्स अँड इक्वल अँगल वगैरे असं काही म्हटलेलं नाही, पण त्यांनी सांगितले की डायरेक्शन कोसाइन्स काय आहेत? 1/√3 मायनस 1/√3 आणि 1/√3. तुम्ही नीट ऑब्झर्व करा बरं, आपले डायरेक्शन कोसाइन्स काय आलेत? 1/√3 1/√3 आणि 1/√3. त्यांनी विचारलेल्या क्वेश्चनमध्ये त्यांचे डायरेक्शन कोसाइन्स काय आहेत? फक्त इथं मायनस साईन लागते. काय लागते? फक्त इथं मायनस साईन. मग तुम्हाला जर रेडिली जर DCS दिलेले आहे, डायरेक्शन कोसाइन्स दिलेले, तिकडे नीट विचार करा, इकडे कुठं आपल्याला डायरेक्शन रेशो लागतात का? नाही लागत. आपल्याला प्रत्येक ठिकाणी ह्या पुढच्या कॅल्क्युलेशनमध्ये डायरेक्शन कोसाइन्स लागतात. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट रेडीमेड एवढं काहीही करायचं नाही, तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ॲज अ गिवन ह्या प्रॉब्लेममध्ये. सो डायरेक्ट तुम्ही हे सगळी प्रोसेस करू शकता. म्हणजे मी तुम्हाला असे 3 वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन सांगितले. ॲक्च्युली ते हाच क्वेश्चन आहे, फक्त ते फिरवून विचारलेला आहे. सो तुम्हाला आय होप समजलेलं असेल.